खरं तर शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाची पुन्हा एकदा 6 खासदार फोडल्याची चर्चा आहे आणि हे 6च्या 6 खासदार जे आहेत ते देखील बैठकीला गेले नाहीत, व्हीप बजावलेला असताना गेलेले नाहीत. काय नक्की ऑपरेशन टायगर सक्सेस झालंय म्हणायचं? प्रथमतः आज सोलापूर विधान परिषदेच्यासाठी मतदान होत आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे सर्वजण या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. आत्ताच आदरणीय ज्येष्ठ नेते श्री सिद्धराम म्हेत्रे साहेबांनी सांगितलं की अक्कलकोटमधील त्यांचं सर्वच्या सर्व मतदान या ठिकाणी 100% महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत यांच्या साठी झालेलं आहे. आणि या ठिकाणी एकच विश्वास व्यक्त करतो की महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत हे विक्रमी मताधिक्याने या निवडणुकीमध्ये निवडून येतील. कुठल्याही पद्धतीची अदृश्य शक्ती किंवा त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या फोल ठरतील हे या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो. आपण जो प्रश्न विचारला ऑपरेशन टायगरच्या विषयी, ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे याचा मला आम्हा सर्व शिवसैनिकांना मनस्वी आनंद आहे. आणि जसं म्हेत्रे साहेबांनी एका वाक्यात सांगितलं की संजय राऊत साहेब जेवढ्या शिव्या घालतील तेवढं खऱ्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढत जाईल. खऱ्या अर्थानं संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची कार्यपद्धती, त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली कामं आणि या सगळ्या कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचलेल्या सगळ्या योजना, हे सगळं पाहूनच या ठिकाणी शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये आता खऱ्या अर्थानं 6 नव्या भागांचा, खऱ्या भागांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. संसदीय कार्यपद्धतीमध्ये जी गटाला मान्यता असते ती देखील आता मिळालेली आहे. आणि त्यामुळे आजचं हे एकनाथजी शिंदेसाहेबांचं मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर ज्याला म्हणतो ते यशस्वी झालं आहे याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व शिवसैनिकांना. राज्यामध्ये देखील येत्या काळामध्ये ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल. आता ऑपरेशन टायगर म्हणजे राहिलेतच किती आता त्यांच्याकडे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं जे काही थोडे बहुत आहेत ते देखील शिंदेसाहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत आणि ते देखील हळूहळू टप्प्याटप्प्यानं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेमध्ये येतानाचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल. जिथे जिथे जी लोकं स्वतःहून त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी छान मुद्दा म्हणून मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे की स्वतःहून खासदार येत आहेत, त्यांना कोणी पळून येणं एवढं किंवा त्यांना वेगवेगळा आमिष दाखवून नेणं इतकं आता कोणी दूधखुळं राहिलेलं नाही आहे राजकारणात. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची कार्यपद्धती आणि मतदारसंघाची प्रलंबित विकासकामं या सगळ्या मुद्दे डोळ्यासमोर ठेवून संबंधित खासदारांनी शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांना आज खूप आनंद झालेला आहे. स्थानिक स्वराज्याच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही जसं म्हणता की महायुतीचं विजय या ठिकाणी होईल. खरं तर भाजपकडं शिक्षक मतदारसंघाची जागा आहे ती तुम्ही सातत्यानं मागणी करताय, ती तुम्हाला मिळेल का? आणि येत्या त्या शिक्षक मतदारसंघामध्ये भाजप तुमच्या पाठीशी अशा पद्धतीने उभं राहील? नक्कीच या ठिकाणी मला विश्वास आहे. ज्या पद्धतीनं महायुतीचा धर्म आम्ही सर्व शिवसैनिक पाळत आहोत. मग नुकतीच ज्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्यांच्या संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात एवढी कटुता आली होती शिवसेना भाजपमध्ये, विशेषतः सोलापूर जिल्ह्यात, ती सगळी कटुता विसरून महायुतीचा धर्म निभावण्याच्यासाठी म्हेत्रे साहेब आपण सगळे आता भाजपच्या उमेदवाराच्या समर्थपणे पाठीशी उभे आहोत. त्याच पद्धतीनं मला वाटतं की येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ, पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये म्हेत्रे साहेब असतील, शहाजीबापू पाटील असतील, त्यांनी देखील मागणी जाहीरपणे केली आहे शिंदेसाहेबांकडे आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे देखील की पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपने घ्यावा, ती त्यांची पारंपरिक जागा आहे. आणि पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्यासाठी सोडावा. आणि मी स्वतः या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून गेल्या 1.5 वर्षांच्यापासून मतदारांच्या भेटी घेतो आहे. मतदार नोंदणीमध्ये आपण खूप चांगली आघाडी घेतली. 22,000पर्यंत मतदान आपण शिक्षक या निवडणुकीच्यासाठी नोंदवलेलं आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्या कार्याचा विचार करता किंवा शिवसेनेने ज्या पद्धतीने आता भूमिका घेतली आहे ती सगळे विचार करता महायुतीचा धर्म म्हणून पदवीधरची जागा भाजपकडे राहील आणि शिक्षकची जागा शिवसेनेला म्हणजे मला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव